आपल्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्र आणि देशाचे नेते आणि आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब, पक्षाचे राज्याचे प्रमुख आणि आता मंत्री माननीय जयंत पाटील साहेब, आपले ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे निंबाळकर, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, माननीय अजितदादा पवार, हसन मुश्रीफ साहेब, नवाब मलिक साहेब, युवकांचे युवतीचे सर्व आपले जे घटक आहेत त्यांचे प्रमुख, उपस्थित खासदार, आमदार, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सर्व माझे बंधू भगिनी, काल पवार साहेब आणि आम्ही राज्यसभेत होतो आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नागरिकताच्या जे संशोधन विधेयक होता त्याच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा होती आणि मतदान झालं। जवळपास 9.5 तास कालची राज्यसभेची कारवाई सतत चालली। पवार साहेब 12 वाजेपासून 9:15 9:30 पर्यंत पार्लमेंटमध्ये होते। रात्रीच्या विमान जे त्यांच्या निर्धारित विमान होता ते मिळत नव्हतं। काल रात्री मी एअरपोर्टला गेलो, माझा वेगळा कार्यक्रम मी ठरवला होता, तर मी जेव्हा 12 वाजता रात्री उशिराची एक फ्लाईट घेतली त्यावेळीच पोचलो तेव्हा लाऊंजमध्ये पवार साहेब मला दिसले। त्यांची फ्लाईट जे ते घेणार होते ते उशिरा झाली। जवळपास 3 सव्वा 3ला लँड झाले असाल, 4 वाजता पहाटे सकाळी घरी पोचले असाल आणि आता पहा तुम्ही शरद पवारांचा चेहरा काय दिसते का? त्यांच्या चेहऱ्यावर कुठे थकल्यासारखे वाटते का? आणि म्हणून तुम्हाला सांगतो आणि आणखीन एक सांगतो, माझ्या ऑब्झर्वेशन आहे, तुमच्याही असेल साहेब, तुम्ही 70व्या वर्षी जे तुमची वय आणि जे तुमची तब्येत होती, आज 80व्या वर्षी तुम्ही जास्त जवान झाले आणि जास्त स्फूर्त झाले। आणि म्हणून कोणी काळजी करू नका, 90 वय जेव्हा आपण साजरा करू तेव्हा याच्यापेक्षाही जवान शरद पवार राहणार। आता मी पण एवढ्या वर्षापासून पाहतो, साहेबांची 10-15 वर्ष अगोदर सगळ्यांना माहीत आहे आजारपणामुळे, पण ज्या हिम्मतीने त्यांनी त्याचा मुकाबला केला। आम्ही लोकसभेत होतो 2004 साली जेव्हा सरकार स्थापन झाली दिल्लीची, आणि त्याच्या आसपास त्याच्या आधी 4-6 महिन्याआधी साहेबांना जे त्रास होता त्याचा डायग्नोसिस झाला आणि साहेबांनी त्या आजारपणामध्ये ट्रीटमेंट चालू असताना सर्जरी झाली होती, एक नाही 2 सर्जरी झाली, आणि त्यांनी निवडणुकीमध्ये प्रचाराची त्यांनी म्हणजे धुरा सांभाळली होती लोकसभेची। आम्हालाही आश्चर्य वाटे। नंतर जेव्हा मंत्री झाले, कृषी मंत्री, आणि लोकसभेमध्ये आणि सुरुवातीचा सेशन होता, साहेबांच्या रेडिएशन चालू होता सारखं, म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे रेडिएशनचा परिणाम काय होतो। साहेब सकाळी घरून 9 वाजता हॉस्पिटलला जायचं, एम्सला, आणि 1 तासानंतर पार्लमेंटमध्ये ते दिसायचे। दुसरा माणूस कोणाला असा रेडिएशन झाला
तो म्हणजे घरी गेल्या आणि खाटावर झोपल्याशिवाय कुठलाही माणूस तुम्हाला दिसणार नाही. पण हा शरद पवार साहेब 1 तासानंतर पार्लमेंटमध्ये दिसायचे. प्रश्नकाळ होता, त्या प्रश्नकाळाला म्हणजे उत्तर द्यायचे. एका बाजूला इथून थोडाफार कधी कधी रक्त सांडायचं, पण शरद पवार साहेबांनी कधीही तो त्यांची जे धीर होती, हिम्मत होती, ते कधी त्यांनी म्हणजे कमी होऊ दिली नाही. आणि म्हणून हे आदर्श आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी. आज एक असा नेता, जाणता राजा आहे. जयंतरावनी अनेक उदाहरण दिले, अनेक उदाहरण आम्ही देऊ शकतो. आज देश पातळीवर जर बघितलं, आज संसदेच्या तुम्ही कोणी जरा खासदार आणि अनेक आमदार पण तिथे येतात, माजी आमदारही तिथे येतात. तुम्ही जरा तिथे पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलच्या दृश्य कधी बघा. आज जिथे शरद पवार साहेब बसले असतील त्याच्या आजूबाजूला एक मॅग्नेट असतो ना, मॅग्नेट, आणि मॅग्नेटच्या आजूबाजूला सगळे लोक जमा होते. तसं सेंट्रल हॉलमध्ये बसले तो एक देशाचा मोठा नेता म्हणून शरद पवार तिथे बसलेले आहे. सगळे लोक तिथे हजर असतात. पत्रकार असो, नेते असो, नमस्कार घ्यायची सगळ्यांना म्हणजे इच्छा असते. हा का असं आहे? कारण आज देशामध्ये आज आपण तो अतिशय भाग्यशाली आहोत. महाराष्ट्राचे लोक तर भाग्यशाली आहोत, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते भाग्यशाली आहोत. पण आज देशामध्ये लोक जेव्हा शरद पवारांचा उल्लेख करतात ते म्हणतात की एक माणूस असा आहे जो आजही देशाला दिशा आणि नेतृत्व प्रदान करू शकतो. आणि तेव्हा जेव्हा आम्हाला लोकांकडून रिॲक्शन मिळते, कधी कधी आम्हालाही वाटते की महाराष्ट्राने अजूनही पवार साहेबांच्या बरोबर योग्य न्याय केलेला नाही. आज आपण या इलेक्शनच्या, विधानसभेच्या इलेक्शनचा एवढा आपण सगळे उल्लेख करतो, स्तुती करतो. अतिशय चांगली बाब आहे, समाधान आहे. जसं जयंतरावनी सांगितलं, आपल्या पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते इतर पक्षामध्ये गेले. त्यावेळीच परिस्थिती अशी होती, 370 लागू झाला होता. लोकसभेच्या पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागली आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक थोडा म्हणजे निराशाचा वातावरण होता. अनेक लोक हादरले सुद्धा होते. कसं जाणार आम्ही, काय करणार, मत मिळतील की नाही. पण जेव्हा जेव्हा आम्ही पवार साहेबांशी बोलायचं ते म्हणायचे असो, आता आहे ते परिस्थिती आहे, त्याचा मुकाबला पण तरी करावं तर लागणारच आहे. काय घरी बसून रडून काय आपल्याला काही चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी मैदानमध्ये त्यांनी म्हणजे एक सुरुवात केली आणि महाराष्ट्राला पिंजून काढलं. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक हिम्मत दाखवली, कुठलाही मुकाबला असो त्यांनी कधी म्हणजे त्याच्यामध्ये मागे गेले नाही. पाऊस असो, अनेक बाकीचे संकट होते, पक्षावरही एवढे संकट होते, पैसे नव्हते, कार्यकर्त्यांच्या म्हणजे मॉरल डाऊन झाला होता. हे सगळं हिम्मत वाढवण्याचं काम आणि आपल्या सगळ्यांना दिशा देण्याचं काम पवार साहेबांनी केलं. पण तरी मला एक आपल्या सगळ्यांना म्हणायचं आहे, जर पवार साहेबांना खरा सन्मान जर आपल्या सगळ्यांना जर आपल्याला द्यायची इच्छा असेल आणि या महाराष्ट्रासाठी जे पवार साहेबांनी केलं आहे, काय कमी केलं आहे? आज एवढं आपण हे फिल्ममध्ये बघत होतो, एक 5-10 मिनिटाची फिल्मामध्ये पवार साहेबांच्या जीवनची कारकिर्दी कधी आपण बघू शकत नाही. एवढा मोठा व्याप शरद पवारांचा आहे. आज या वयामध्ये किती असे नेते असतील, तुम्ही कोण आहे असा की जे आजही पवार साहेब जितका प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरेस्ट घेणारा माणूस आहे. तुम्ही शरद पवारांची बायोटेक्नॉलॉजीची चर्चा करा, शरद पवारकडे उत्तर असतील.
शरद पवार साहेबांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा करा. शरद पवारांना त्याचा अभ्यास निश्चित असणार आहे. कोणत्याही म्हणजे व्यावसायिक असो, शेतीचा तर आहेच त्यांना, पण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर शरद पवार साहेबांच्या जाणकारीच्या बद्दल तुम्हाला म्हणजे कधी अंदाज लावायचे असेल तर त्यांच्याशी जरा तुम्ही जाऊन बसा आणि त्या दुसऱ्या क्षेत्राची चर्चा करा. मग तुम्हाला कळेल की हा व्यक्तीचा मनामध्ये आजही नवीन टेक्नॉलॉजी, नवीन ज्ञान हे प्राप्त करण्यासाठी किती त्यांच्या मनामध्ये आजही इच्छा आहे, तळमळ आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज अशा व्यक्ती, अशा नेत्यांच्या बरोबर जवळपास माझाही आता 39-40 वर्षाचा प्रवास पवार साहेबांच्या बरोबर राहिलेला आहे. साहेबांचे 80 तर आमचे 40 झाले साहेब तुमच्या बरोबर. आणि त्यामुळे एक आम्हालाही एक अपार ज्ञान, अपार आशीर्वाद आणि चांगलं काम कसं करायचे. मी त्यांच्याबरोबर 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्रिमंडळात काम करत होतो. सगळ्या पक्षाचे मंत्री आपापल्या नेत्याच्याकडे गेल्याशिवाय आणि विचारल्याशिवाय, परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही महत्त्वाचा निर्णय करायचा नाही. पण पवार साहेबांनी, जसं जयंतरावांनी सांगितलं, अनेक असे नवीन फळीला जशी महाराष्ट्रामध्ये संधी दिली, दादा असो, सुनील तटकरे असो, जयंतराव असो, आर आबा असो, असे अनेक नाव आपण, दिलीपरावच्या अनेक नावं आपण घेऊ शकतो. तसं आम्हालाही केंद्रामध्ये पवार साहेबांनी 10 वर्ष केंद्र सरकारच्या मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पण एकदा कधी विचारला नाही की असंच करा की तसंच करा. तुम्हाला तुमच्या विवेक आणि तुमच्या बुद्धीनं तुम्हाला जसं चांगलं काम करता येते हे तुम्ही करा. आणि नेहमी काम असे करा की लोक पिढ्याना पिढ्या तुमच्या कामाची उल्लेख करतील, याद करतील, असे कामं तुम्ही करा, असे पवार साहेबांची नेहमी सल्ला असेल. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही हे चांगले काम जे करू शकलो केंद्रामध्ये राहून, त्याच्या मागे त्यांची प्रेरणा होती, त्यांची आम्हाला एक दिशा होती. आणि आज महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवार साहेब आजही तुमची, आम्हाला, महाराष्ट्राला, देशाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अजून खूप तुमची वर्षोनवर्ष आम्हाला जरूरत आहे. म्हणून आपण आज या वाढदिवस साहेबांचा आपण साजरा करत आहोत. तुम्हाला माहीत आहे 61वी जेव्हा साहेबांची साजरा केली होती, देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आले होते खुद मुंबईला. अनेक देशाचे मोठमोठे मान्यवर आले होते. महाराष्ट्राचे सर्व मान्यवर आले होते. 75वा साहेबांचा जो दिल्लीमध्ये आम्ही तिथे साजरा केला होता, तो दृश्य, अप्रतिम दृश्य, या देशाच्या कुठलाही राजकारणीसाठी अशा म्हणजे वाढदिवस साजरा झाला नसेल जसा पवार साहेबांच्यासाठी झाला होता. देशाच्या एकूण एक राजकारणाचा एकही व्यक्ती असा नव्हता, पंतप्रधान तर राष्ट्रपती आणि सर्व राजकीय पक्ष, जो एकमेकांच्या बरोबर कधी सोबत बसायची म्हणजे तयारी नसायची, असे सर्व नेते, बडे नेते सर्व पक्षाचे त्या एका मंचावर जर तुम्हाला दिसले असेल तो फक्त आणि फक्त पवार साहेबांच्यासाठी ते दिसले. पवार साहेब आता आपला मार्गदर्शन, आपला आशीर्वाद, आपला स्नेह आणि एक परिवारच्या सदस्य म्हणून तुम्ही मला नेहमी दिलेला आहे. तो स्थान जे मला मिळालेलं आहे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या स्वतःच्या मनामध्ये, ते माझ्यासाठी अतिशय म्हणजे मोलाचं आहे. मी त्या शब्दामध्ये त्याचं वर्णन मी करू शकत नाही. पण असंच तुमच्या प्रेम आणि आशीर्वाद मला आणि आमच्यासारख्या सगळ्यांना, इथे बसलेले आणि बाहेर असलेले लाखो करोडो कार्यकर्त्यांना तुमच्या असंच प्रेम आणि स्नेह लाभो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि महाराष्ट्र आणि देशाला तुमच्या हा अनुभवाचा लाभ
सर्वांना एक चांगल्यासाठी उद्याच्या भविष्यासाठी हे मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.